नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर शीतल सुरेश विस्पुते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा कार्यक्रम आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठीचा मंच आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ शकतात. खास लोक आग्रहास्तव आपला हॅलो डॉक्टर हा प्रोग्राम आता दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी दुपारी 1 वाजता दाखवला जाणार आहे. आजचा विषय आहे मान, खांदे, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार चिकित्सा. आधुनिक तंत्रज्ञानाची आज इतकी प्रगती झालेली आहे की प्रत्येक काम बसल्या जागी करता येतं, परंतु तासनतास अवघडलेल्या स्थितीत बसून राहिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होतो मान, खांदे आणि कमरेवर, आणि मग सुरू होतं ते वेदना चक्र. तत्काळ आरामासाठी वेदनाशामक औषधं म्हणजेच पेनकिलर्सचा व्यत्यासात प्रयोग सुरू होतो. याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. म्हणूनच बाह्योपचाराद्वारे याची कशी चिकित्सा केली जाऊ शकते, त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा विषय आहे मान, खांदे आणि कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार चिकित्सा. मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अक्षरा देवरुखकर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर अक्षरा देवरुखकर यांनी BA MS ही पदवी संपन्न केलेली आहे. तसंच ॲक्युपंक्चरमध्ये त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. बाह्योपचारामध्ये सुद्धा त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. बाह्योपचाराचा प्रचार आणि प्रसार त्या करत असतात. चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्या डायरेक्टर आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल समितीच्या त्या सभासद आहेत. प्रेक्षक हो, आपल्यालाही आम्हाला अनेक प्रश्न विचारायचे असतील, त्यासाठी आपल्याला लागणार आहे आमचा दूरध्वनी क्रमांक. आमचा दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहूया. 24988050 आणि 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. तर वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय बाह्योपचार चिकित्सा आहे. तर डॉक्टर, बाह्योपचार चिकित्सा म्हणजे नक्की काय आणि त्याच्यात कोणकोणत्या चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो? तुम्ही मला बाह्योपचार चिकित्सा विचारली तर मी तुम्हाला असं सांगेन की या जगामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत ते निसर्गाच्या नियमानुसारच बनलेली आहेत. तर निसर्गाच्या नियमानुसार सूर्याची किरण आहे, चंद्र आहे, झाडं आहेत, त्याचप्रमाणे जे मनुष्य आहे तो पण निसर्गाच्या नियमानुसारच बनलेला आहे. तर त्यावेळेस जर तुम्ही सांगाल की झाडं जे आहे ते कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडलंच नाही तर आपल्याला काय होणार, त्याचप्रमाणे जर मनुष्याने जे निसर्गाचे नियम पाळले नाहीत तरी त्यांना त्रास उद्भवणार आहे. आता त्रास उद्भवला आहे तो निसर्गाच्या नियमाविरुद्ध वागल्यामुळे. तर आपल्याला जे त्रास सुधारायचा आहे, ट्रीटमेंट द्यायची आहे, ते पण निसर्गाबरोबरच द्यायची आहे, म्हणजे विदाऊट कुठलेही साईड इफेक्ट्स आणि चांगला उपचार आपल्याला द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी ही बाह्योपचार चिकित्सा एक खूप चांगली चिकित्सा आहे, ज्याच्यामध्ये आपण शरीराच्या बाहेरून केली जाणारी ही चिकित्सा आहे. त्याला आपण बाह्योपचार चिकित्सा असं म्हटलं आहे. म्हणजे आतमध्ये कुठलेही तुम्हाला पेन किलर्स खायची गरज नाही आहे, कुठलेही साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत. आणि तुम्ही विचारलं मला की कुठले कुठले उपचार पद्धती असे येतात. तर पूर्वीच्या काळापासून अनेक देशांमध्ये सगळे थेरपीज कुठले चांगले आहेत, कुठले कुठले ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, हे सगळे साईड इफेक्ट विदाऊट साईड इफेक्ट्स. तर हे सगळे ट्रीटमेंट पद्धती ज्या आहेत ह्याच्या कॉम्बिनेशन करून बाह्योपचार चिकित्सा बनलेली आहे. त्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर येतं, आयुर्वेद येतं, कायरोप्रॅक्टिक येतं, ग्वाशा येतं. हे सगळे जे उपचार पद्धती आहे ह्याचं कॉम्बिनेशन घेऊन पेशंटला दिलं जातं, जेणेकरून पेशंटला एकदम उत्तम रिझल्ट दिसून येतात. म्हणजे ह्या सगळ्या चिकित्सा पद्धतींचा एकत्र समावेश हा बाह्योपचार चिकित्सेमध्ये केला आहे. डॉक्टर, आता ह्या चिकित्सा पद्धतींचा म्हणजे कोणकोणत्या विकारांवर आपण बाह्योपचार चिकित्सा करू शकतो, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? सगळ्यांना असा विचार येतोच की बाह्योपचार चिकित्सा मी घेऊ शकतो की नाही. तर बाह्योपचार चिकित्सा पहिल्यांदा सगळ्या वयोगटांसाठी आहे, लहानपासून वृद्धांपर्यंत आहे. आणि बाह्योपचार चिकित्सा जी आहे ते मानस विकारांवर पण आहे, पार्किन्सनवर पण आहे, पॅरालिसिसवर आहे, गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, फ्रोझन शोल्डर, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, ज्या लोकांना व्हॅरिकोज वेन्सचा त्रास आहे त्यांना पण ही उत्तम चिकित्सा आहे. व मग इन्फर्टिलिटी आणि PCOD म्हणा, जे आजकाल बायकांमध्ये खूप जास्ती प्रमाण दिसून येते PCOD, त्याचे पण बाह्योपचारमध्ये त्यांना समाधान मिळणार आहे. तर हे सगळे जे हाडांचे विकार आहेत आणि स्नायूंचे विकार आहेत, फायब्रोमायल्जिया आहे, स्पोर्ट्स इंजुरीज म्हणा, हे सगळे आपण बाह्योपचाराने चांगलं करू शकतो. बरोबर, म्हणजे अनेक व्याधींवर आपल्याला बाह्योपचार चिकित्सेचा वापर करता येतो. डॉक्टर, सध्या गुडघेदुखीचं प्रमाण फारच वाढलेलं आहे, तर त्यावर बाह्योपचाराचा कसा लाभ होऊ शकतो? नक्कीच.
गुडघेदुखी आजकाल सगळ्यांना खूप जास्ती होत लागली आहे. तर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगेन की एक पेशंट होते आमच्याकडे. तर ते पेशंटची केस अशी होती की त्यांना सांगितलेलं की नी रिप्लेसमेंट करायची आहे, पण त्यांना जायचं होतं बाहेर फिरण्यासाठी. तर ते टाळण्यासाठी मी थोडा वेळ काहीतरी करून बघू, मग त्यांनी बाह्योपचार चिकित्सा घेतली. तर बाह्योपचार चिकित्सा घेतली तेव्हा त्यांची मुवमेंट फ्री झाली, सूज कमी झाली आणि ते फिरू पण शकले आणि फिरून येऊन त्यांनी ट्रीटमेंट परत कंटिन्यू केली. ट्रीटमेंट परत कंटिन्यू केल्यानंतर त्यांना नी रिप्लेसमेंटची गरजच लागली नाही. म्हणजे त्यांनी आता पण ते नी रिप्लेसमेंट रहित चांगलं फिरता आहेत. तर बाह्योपचार चिकित्साची अशी कमाल आहे. तर मी तुम्हाला एक उपचार पद्धती सांगून देते तुम्हाला. गुडघेदुखीसाठी नक्की आपण त्यात काय कुठल्या उपचार पद्धती काय काय. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ऑस्टिओपॅथी सांगेन, तुम्हाला स्लाइडद्वारे मी दाखवते. आता आपण बघणार आहोत एक स्लाइड ज्याच्यामध्ये गुडघेदुखीवर कसे उपचार केले जातात हे आपल्याला दाखवणार आहेत. ऑस्टिओपॅथी म्हणजे नक्की काय त्याची आपण एक स्लाइड बघूया. ही जी चिकित्सा पद्धती आहे ही पहिली चिकित्सा पद्धती आहे ज्याला आपण ऑस्टिओपॅथी बोलू. तर ऑस्टिओपॅथीमध्ये हे दुसरी स्लाइड पण आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की जेव्हा पण आपल्याला फ्रॅक्चर झाला असेल किमान, तर काय करतो डॉक्टर की जो प्लास्टर लावून टाकतो आणि थोड्या आठवड्यांनी काढून आपलं हाड एका जागेवर परत असतं. तर हे कसं की आपल्या शरीरातली स्वतःची हिलिंग प्रॉपर्टीज जी आहे, जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यात येते. तर ह्याच्यानी जे मणका सरकलेला आहे की हाड जागेवर नाहीये, हे सगळे जे आहे ते ऑस्टिओपॅथीनी आपण जागेवर आणण्यात होतं. मग सगळं बोन जे हाडं आहेत ते अलाइनमेंट बरोबर केली जाते आणि शरीराची जी स्वतःची जी इम्युनिटी आहे, हिलिंग आहे ती वाढून ते हाडावर जागेवर आणलं जातं. ही पहिली थेरपी म्हणजे ही ऑस्टिओपॅथी. बरोबर, म्हणजे शरीराला जी सेल्फ हिलिंग प्रॉपर्टी आहे त्याला इथे वाव दिलेला आहे. बाह्योपचारामध्ये तुम्ही म्हणालात की ॲक्युपंक्चरचा सुद्धा समावेश होतो. तर कुठेतरी ॲक्युपंक्चर हे आयुर्वेदातील जी विद्ध चिकित्सा आहे त्याच्याशी थोडंसं याचं साधर्म्य आहे. त्या शास्त्राबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच, ॲक्युपंक्चर हे आजकाल बरंच प्रसिद्ध होत चाललंय की ॲक्युपंक्चर काय आहे नक्की. तर ॲक्युपंक्चर शास्त्र हे सांगतं की आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती जी असते ती पूर्ण वेळ असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. तर ही प्राणशक्तीमध्ये जेव्हा काही अडथळा येतो की काही ब्लॉकेज येतं तर तेव्हा त्रास उद्भवतो असं ॲक्युपंक्चर शास्त्र सांगतं. तर ॲक्युपंक्चरमध्ये काय असतं की ही प्राणशक्ती जी असते ते 12 मेरिडियनहून फ्लो होत राहते. तर हे 12 मेरिडियन सगळे आपल्या अवयवाला कनेक्टेड आहे, म्हणजे सगळ्या ऑर्गन्सला कनेक्टेड आहे. तर ज्या ऑर्गनला जो त्रास आहे ते डायग्नोसिस करून त्या पॉइंटला बारीक निडल्स लावले जातात आणि त्या निडल्सनी तर ब्लॉकेज क्लिअर होऊन जातो. तर निडल्स मी तुम्हाला या स्लाइडवर दाखवते की कसे असतात. ॲक्युपंक्चर बद्दल स्लाइड आहे ती बघूयाच, पण त्याआधी आपल्याला एक फोन आला आहे धनराज यांचा धुळेवरून. त्यांचा प्रश्न आपण घेऊया. धनराजजी, हॅलो. हॅलो, नमस्कार धनराजजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला जिना चढतानाच माझे गुडघे दुखतात, एरवी दुखत नाही पण जिना चढताना गुडघे दुखतात आणि कंबर दुखते. बरं धनराजजी, आपलं वय किती आहे? माझं वय आता 40ला पोहोचत आहे मॅडम. बरं, आपला प्रश्न आमच्यापर्यंत 40 आहे माझं वय. 40 वर्ष आहे. ठीक आहे धनराजजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे असं ते म्हणतात, तर त्यासाठी आपण काय सांगाल? आता धनराजींनी सांगितलं की त्यांचे जिने चढताना त्यांना त्रास होतो आणि कंबर दुखते. तर हे जे लक्षण त्यांना आधीच दिसून येत आहेत, तर त्यांना आधी अजून म्हणजे चालताना पण त्रास व्हायला लागेल, त्याच्या आधीच उपचार पद्धती केले ना तर त्यांचा हा त्रास लगेच बरा होईल. आता जे झीज झाली असणार त्यांना आपण काही इन्व्हेस्टिगेशन करून आपण त्यांना बाह्योपचार चिकित्सा नक्कीच देऊ शकतो. त्यांचा खूप लाभ पण होईल. कारण 40 वय आहे, अजून वय वाढायच्या आधी जर त्यांनी उपचार घेतला तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. आपण ॲक्युपंक्चरच्या काही स्लाइड्स बघणार आहोत आता. ॲक्युपंक्चर चिकित्सा कशी आहे नक्की याबद्दल आता आपण माहिती घेत आहोत. आपण एक बघूया एक स्लाइड. तुम्ही बघता या स्लाइडमध्ये की ॲक्युपंक्चरचे निडल्स लावले आहेत. तर बरेच लोकांना वाटतं ॲक्युपंक्चरचे निडल्स एकदम बारीक असतात केसांप्रमाणे आणि स्टरलाइज असतात आणि एकदा वापरून फेकले जातात. मग डिस्पोजल पण त्यांचा होतो, म्हणजे काही घाबरायची काही प्रश्न नाहीये. आणि हे बॉडी ॲक्युपंक्चर असतं आणि दुसरं ॲक्युपंक्चर म्हणजे स्कॅल्प ॲक्युपंक्चर. तुम्हाला दिसतंय की स्कॅल्पवर आपल्या मेंदूवर वेगवेगळे भाग असतात आणि सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे की आपला जो मेंदू आहे तो आपला पूर्ण शरीराला कंट्रोल करतो. तर या मेंदूवर आपण सुया लावून जे त्रास जो आहे शरीराचा त्रास तो आपण दूर करू शकतो. हे जे लोकांना झोप लागत नाही किंवा ज्यांना मेंदूचे डिसऑर्डर, पार्किन्सोनिझम आहे, ज्यांना सेन्सरी न्यूरल डिसऑर्डर्स आहेत, त्यांच्यासाठी स्कॅल्प ॲक्युपंक्चर खूप चांगलं आहे.
दुसरं प्रकारचं ॲक्युपंक्चर आहे ते इयर ॲक्युपंक्चर आहे, की तुम्हाला दिसतं येते की पूर्ण स्लाइडमध्ये की पूर्ण शरीराचं तुमचं कानावर छपलेलं आहे. तर तसं दिसतं तुम्हाला सगळे ऑर्गन्स पण कानावर आहेत. जसं तुम्हाला मेंदूबद्दल सांगितलं तसं मी कानाबद्दल सांगेन की जसं बाळ गर्भात असतो तसं कानावर पण त्याचं छवी असते तशीच रचना त्यामध्ये आहे. मग त्या ठिकाणी आपण निडल लावून आपण शरीराचा त्रास दूर करू शकतो. हे पण एक चांगला ॲक्युपंक्चरचा फायदा आहे की नुसतं शरीरावरही नाही किंवा कानावर किंवा स्कॅल्पवर मायक्रो सिस्टमनी आपण पूर्ण शरीरावर हे करू शकतो, उपचार पद्धती करू शकतो. त्याच्या सकट जे तुम्हाला सांगते की ज्या लोकांना पंचरची भीतीच वाटते की त्यांना निडल्स बरोबर, कारण सुया बघून पण काहींना असं वाटतं कदाचित याच्यामुळे वेदना होऊ शकत असेल किंवा एक भीती मनात असते. तर त्या सुयांनी वेदना होतात का किंवा आपण ट्रीटमेंट देत असतो त्यावेळेला पेशंटला पेन जाणवतो का? ऍक्च्युली पेशंटला पेन जाणवत नाही, पण ज्या लोकांना जे सायकोलॉजिकली जर वाटत असेल, मनामध्ये भीती असेल, त्यांच्यासाठी ॲक्युप्रेशर जे आहे ते त्यांचा उपाय आहे. की ॲक्युप्रेशरमध्ये आपण काय करतो की जे ॲक्युपंक्चरचे जे बिंदू आहेत शरीरावर त्यांना बोटांनी दाब दिला जातो. तुम्हाला स्लाइडमध्ये दिसून येतं कसं बोटांनी दाब दिला आहे पायावर, हातावर आणि पाठीवर. ह्या सगळ्या ॲक्युप्रेशरच्या उपचार पद्धती आहे ते ॲक्युपंक्चर सारखंच काम करू शकतं आणि मग पेशंटला तसा लाभ मिळू शकतो त्याचा. अच्छा, त्याच्यासोबतच मी तुम्हाला एक स्लाइड दाखवते की ज्याच्यामध्ये पेशंटना कसं स्लाइडद्वारे दाखवते की पेशंटना सूज आहे पायावर, दोन्ही गुडघे सुजलेले आहेत आणि तुम्हाला बघते ट्रीटमेंट नंतर त्यांची सूज कमी झाली आहे, पायाचा बाक कमी झालेला आहे. तर ह्याप्रमाणे ही चिकित्सा पद्धती वापरली जाते. ॲक्युप्रेशर बद्दल आपण बघत होतो. आपल्याला एक फोन आला आहे कार्यक्रमामध्ये जयश्री यांचा कल्याणवरून. नमस्कार जयश्री, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम. हा, आपला प्रश्न विचारा जयश्रीजी. हा मॅडम, माझा ना मान दुखते आणि खांदा दुखतो, उजवीकडे फिरवलं ना हे असा कटकट आवाज येतो. हा हा, आपलं वय किती आहे? वय माझं 32 वर्ष आणि पूर्ण दोन्ही शोल्डर खूप खूप दुखतात. जयश्रीजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आपल्याला जयश्रीजी यांचा फोन आला होता, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी वेळ झाली आहे आजच्या टिपची. सध्या थंडीचा सीझन आहे, खूप मस्त गार थंडी पडत आहे, पण त्याबरोबरच सांध्यांचे आजारही बळावत आहेत. त्यासाठी आपल्याला सांध्यांच्या आरोग्यासाठी काय करायचं आहे तर रोज सकाळी नित्य नियमाने तिळाच्या तेलाने मसाज केल्याने, अभ्यंग केल्याने सांध्यांचं आरोग्य सुधारतं. हाडं मजबूत होतात, स्नायू लवचिक होतात आणि त्याबरोबर त्वचाही तुकतुकीत राहते. तर वळूया आजच्या प्रश्नाकडे. जयश्रीजी यांचा कल्याणवरून फोन आला होता, तर त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? नक्कीच, आजकाल गृहिणींना पण मानेचा त्रास बराच उद्भवला आहे. तर जयश्रीनी जे प्रश्न विचारला त्यांना मान फिरवल्यावर त्यांना त्रास होतो की ह्याच्यामध्ये बायोपचार त्यांना नक्कीच फायदा होणार आहे, कारण सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचे केसेस बराच आजकाल येत आहेत. तर अजून एक अशी केस आहे की तुम्हाला जस्ट जनरली सांगेन की एक बाई होती जे झोपून आले होते आणि चुकीच्या पोझिशन मध्ये झोपल्यामुळे त्यांची मान पूर्ण अकडली होती आणि ते दुखणं कमीच होत नव्हतं, गळ्याचा पट्टा बांधून ते आले होते. तर त्याच्यामध्ये त्यांना काय केलं गेलं की मानेवर ॲक्युपंक्चर केलं गेलं. जसं ॲक्युपंक्चर केलं गेलं तर त्यांची मुवमेंट थोडी फ्री झाली. तर हे सगळे उपचार पद्धती जर त्यांनी वापरल्या, म्हणजे वेगळ्या कॉम्बिनेशन आपण दिला त्यांना, तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण हाताला वगैरे मुंग्या येणं पण अजून होऊ शकतं सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमुळे. तर त्यांना जर हे चिकित्सा घेतल्या गेल्या तर त्यांनाही फायदा होईल याचा. डॉक्टर, ह्याच विषयाला अनुसरून मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की सध्या काळानुसार व्यवसाय बदलत आहे आणि व्यवसायाच्या अनुषंगाने व्याधी पण बदलत चालल्या आहे. जसं आता आपण बघितलं म्हणजे जे टेनिस प्लेयर्स आहेत त्यांना टेनिस एल्बो होतो, सतत कम्प्युटर्स वापरण्याला मानदुखीचा त्रास होतो. तसंच ज्या गृहिणी आहेत घरात त्यांना पण सतत कंबरदुखीचा जो आजार आहे तो एक भेडसावत असतो. तर त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार? नक्कीच, आजकाल ऑक्युपेशनल हजार्ड जे आपण बोलतो ते खूप जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे. तर तुम्ही बघाल की डेंटिस्ट असतो त्याला सतत उभं राहायला लागतं, लॉयर असतात त्यांना पण उभं राहायला लागतं, टीचर असतात मग त्यांना पण उभं राहायला लागतं. तर त्यांना पायाला जास्ती आणि कमरेला जास्ती त्रास उद्भवतो. तर व्हॅरिकोज वेन्स त्यांना होऊ शकतात, गुडघेदुखी होऊ शकते. आणि दुसरा गट आहे जे IT लोकांमध्ये असतात, त्यांचा बसून जॉब असतो, बैठकी जॉबमुळे त्यांची कंबर, मान, हात हे सगळं दुखायला लागतं.
मग अजून अनेक पोलीस असतात, त्यांचे पण बरेच प्रकारचे जॉब्स असतात. तर आपलं मेन काय की कामानुसार कामाचं स्वरूप बघून आपल्याला त्यांची डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करायची आहे, की आता उभं राहणाऱ्या माणूसला काय त्रास होणार आहे आणि त्याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट देणार आहोत आपण. तर तेच मी तुम्हाला सांगेन की ह्या स्लाइडद्वारे पण तुम्हाला सांगेन की एक बघा, एक पेशंट आपण स्लाइड बघूयाच, पण त्याआधी आपल्याला अजून एक फोन आला आहे कार्यक्रमामध्ये. अरविंद यांचा हैदराबाद वरून फोन आलेला आहे. नमस्कार अरविंद देशमुख बोलतोय. हैदराबाद. प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आयुर्वेदातील पंचकर्म किंवा मसाज याच्यासोबत जर अॅक्युपंक्चरची जर ट्रीटमेंट घेतली तर बॉडी पेनसाठी कितपत फायदा होईल किंवा ते कितपत उपयुक्त आहे किंवा याच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण उपचार घेऊ शकतो का? धन्यवाद. धन्यवाद अरविंदजी. आयुर्वेदाबद्दल त्यांनी जसं तुम्ही आधी सांगितलं की ह्यामध्ये बाह्योपचारामध्ये आयुर्वेदाचाही समावेश होतो, तर त्याचा जोडीने आपल्याला बाह्योपचार घेता येतील. नक्कीच अरविंदजींनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. मी त्यांना सांगेन की हे जे उपचार पद्धती आयुर्वेद आणि अॅक्युपंक्चर त्यांनी घेतलं त्यांना नक्कीच लाभ होणार आहे. तर मी पुढच्या शो मध्ये तुम्हाला सांगणारच आहे की आयुर्वेद कसं आपण उपचार पद्धतीमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतो. तुम्ही पुढचा प्रोग्राम बघाल, तुम्हाला उत्तर मिळून जाईल त्याचं. नक्कीच. तर आपण स्लाइडकडे वळू. जे मी सांगत होती ते की हे जे पेशंट आहेत, हे फ्रोझन शोल्डर जे पेशंट आहे, तुम्ही बघता त्यांचा हात मागे जात नाहीये. तर बरेच गृहिणींचा हात मागे जात नाही, बराच प्रॉब्लेम असतो. तर हे फ्रोझन शोल्डरचं प्रमाण पण फ्रोझन शोल्डरचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर तुम्हाला बघता की ट्रीटमेंट नंतर त्यांचा हात पूर्णपैकी मागे गेलेला आहे. तर दुसऱ्या साईडमध्ये पण तुम्ही बघताय की ह्या बाई ज्या आहे त्यांचा हात पूर्ण वर जात नाहीये. तर ट्रीटमेंट नंतर त्यांचा हात पण वर जाऊ लागलेला आहे. तर आता तुम्ही हे विचारलं की हे उपचार पद्धती आता पुढे कसं उपचार पद्धती करणार, तर मी तुम्हाला ट्रिगर पॉईंट सांगेन की ट्रिगर पॉईंट काय असते. अच्छा. तर त्याच्यामध्ये एक पेशंट होतं, त्यांना मान दुखत होती. तर मान दुखत होती तर त्यांना पूर्ण वेळ पाठीच्या कणामध्ये वरच्या भागाला मानेच्या पाठी दुखत होतं. तर बरेच उपचार पद्धती त्यांनी केले, त्यांना काही समाधान मिळालं नाही. पण जेव्हा आम्ही बघितलं त्यांना, तर त्यांना बघितलं की त्यांना स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल आहे, त्या स्नायूमध्ये त्यांना ट्रिगर पॉईंट डेव्हलप झालेले. तर जेव्हा आम्ही मॅनिप्युलेशननी म्हणजे अॅक्युप्रेशर, मसाज हे सगळं कॉम्बिनेशन. ट्रिगर पॉईंट म्हणजे नक्की काय? आपण ट्रिगर पॉईंट नक्की काय मी ते सांगेन की ते ट्रिगर पॉईंट डेव्हलप होतं. तर ट्रिगर पॉईंट सोडवल्याने त्यांना तो रिलीफ मिळाला आणि त्यांची नेक मुवमेंट फ्री झाली. तर ट्रिगर पॉईंट नक्की काय असतं की आपण जेव्हा हालत असतो तेव्हा आपले मसल्स जे असतात, जे स्नायू असतात, ते पूर्ण वेळ काम करत असतात. तर मसलमध्ये सार्कोमेर्स असतात, ते हजारो सार्कोमेर्स ज्यांचं आकुंचन आणि प्रसारण होत असतं. पण जेव्हा हे आकुंचन प्रसारण जास्ती होऊ लागतं गरजेच्या प्रमाणे, त्यावेळेस हे कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात आणि त्यावेळेस एक गाठ सारखी निर्माण होऊन जाते. तर ही गाठ सोडण्यामध्ये खूप अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण हे जे आहे ते लगेच पेन क्रिएट करायला जातं, वेदना क्रिएट करायला सांगतात की आता मला हे सोडवा, आता हे नीट करा. पण आपण त्याच्याकडे लक्षात दिलं नाही तर ते अजून वाढत जातं. अजून वाढल्याने काय होतं, तिकडे ताठरपणा येतो, गार्डिंग होतं आणि जे स्नायू आहे ते अजून कडक होऊ लागतं. कडक झाल्याने रेफरल पेन जो आहे, म्हणजे मुंग्या येणं, कमरेचं जे दुखणं आहे ते पायापर्यंत जाणं, हातापर्यंत जाणं, पेन आहे ते दुसरी, हे सगळं चालू होतं. त्याच्यासाठी ट्रिगर पॉईंटला सोडणं आपल्याला खूप जास्ती गरजेचं आहे. म्हणजे बाह्योपचाराद्वारे आपल्याला ते जे ट्रिगर पॉईंट्स आहे एखाद्या समस्यांचे ते ओळखता येतात आणि त्याच्यावर मग चिकित्सा करता येते. तर ह्याचा ट्रिगर पॉईंट आपण कसा सोडणार, तर हे नेक्स्ट तुम्हाला सांगेन की नेक्स्ट थेरपी मी सांगेन की स्क्रॅपिंग थेरपी आहे. ही जी थेरपी आहे त्याच्यावर आपण ट्रिगर पॉईंटसाठी खूप चांगला उपाय आहे स्क्रॅपिंगचा. की एक स्क्रॅपर तुम्हाला दिसतंय की स्लाइडमध्ये की हे स्क्रॅपर वापरले आहेत. स्क्रॅपरचा वापर केला जातो ह्या स्क्रॅपिंग पद्धतीसाठी. आता आपल्याला स्लाइडमध्ये दिसत आहे ते एक स्क्रॅपर्स आहे ज्याचं. ओके. तर हे स्क्रॅपर्स जे आहे ते आपण स्क्रॅपिंगसाठी वापरले जातात. ते जेड स्टोननी बनलेलं असतं आणि आता जे आपण वापरतो हे दुसऱ्या प्रकारचे स्क्रॅपर्स आहेत, तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतंय ब्लॅक कलरचं. तर त्याच्यावर आपण काय करतो की एका प्रकारची घर्षण प्रक्रिया केली जाते. म्हणजे गुडघ्यावर किंवा पाठीवर तुम्हाला दिसून येतोय की कशी घर्षण प्रक्रिया केली जाते. तर हे घर्षण प्रक्रियाने काय होतं की जे खालचे जे मेटाबॉलिक टॉक्सिन्स आहेत ते आपण काढून टाकतो. हे गुडघ्यावर स्क्रॅपिंग केलेली आहे. तर ह्याच्याने काय होतं की जे ताठरपणा आलेला आहे, जी सूज आलेली आहे, ते मेटाबॉलिक टॉक्सिन्स जे बाहेर पडतात त्याच्याने ही सूज पटकन कमी होऊन जाते. सूज कमी होऊन जाते. मग ते ट्रिगर पॉईंटचे तुम्हाला सांगितलं होतं की जे गाठ बनलेली आहे ती गाठ सोडवली जाते. गाठ सोडवल्याने आपोआप त्याचं पेन पण कमी होणार आहे. तर स्क्रॅपिंगची हे कमाल आहे. स्क्रॅपिंग बद्दल आपण अजून पण जाणून घेऊया. आपल्याला अजून एक फोन आला आहे कार्यक्रमामध्ये, भाग्यश्री यांचा यवतमाळवरून. नमस्कार भाग्यश्रीजी, आपला प्रश्न विचारा.
हॅलो. नमस्कार, मी भाग्यश्री बापट यवतमाळहून बोलते. हो, माझा आपला प्रश्न असा आहे की माझ्या कमरेच्या त्रासाचा बराच त्रास आहे आणि 6 मणक्यांचा मध्ये गॅप आहे. तर जास्त बैठक झाली की तर जास्त त्रास होतो. तर त्याच्याकरता काय उपाय करायचा? धन्यवाद भाग्यश्रीजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. तर डॉक्टर आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. त्यांचा त्रास मी बोलेन की बराच वाढलेला आहे. तर या ठिकाणी त्यांना ही ट्रीटमेंट घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण शरीराच्या बाहेरूनच केली जाते. मग त्यांना काही साईड इफेक्ट होणार नाहीये. पहिल्यांदा त्यांना बसताना त्रास होतो, म्हणजे पूर्ण स्पाईनवर, त्यांच्या पाठीच्या कणावर त्यांना प्रेशर येत आहे. तर हे जे तुम्हाला मी टेक्निक सांगते ना, स्क्रॅपिंग आहे, कपिंग आहे आणि पुढचे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, तर ह्यांचा कॉम्बिनेशन ह्यांनी घेतला, ॲक्युपंक्चर घेतला, तर त्यांना बराच फायदा होणार आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंटचाही समावेश आहे बाह्योपचारामध्ये असं आपण म्हणाला, तर नक्की कोणकोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा आपण याच्यामध्ये समावेश करता? नक्कीच. तर आयुर्वेदिक पद्धतीमध्ये मी तुम्हाला पहिला सगळ्यांना माहितीच आहे की ऑइल मसाज. पण ऑइल मसाज का करायचा? जेव्हा आपण आधीचा काय विचार करू की जेव्हा त्रास होत असेल तर मनुष्य काय विचार करणार की आता मला डोकं दुखतंय, तर पहिल्यांदा विचार करणार की अरे मला कोण डोकं चेपून देतंय का, पाय दुखतं कोण पाय चेपून देतंय का. तिथूनच ऑइल मसाज जी पद्धती आहे ती आयुर्वेदमध्ये उद्भवली आहे. की ऑइल मसाजनी काय होतं की पूर्ण शरीराची थकावट एकदम निघून जाते. सगळ्यांना माहितीच आहे की हे रिलॅक्सेशनसाठी आहे. पण आपण आयुर्वेदमध्ये काय करतो की हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स वापरतो, तेलाचा वापर केला जातो. वात कमी करण्यासाठी आपण तेलाचा वापर केला जातो. जसं आयुर्वेदात म्हटलं आहे की वात चिकित्सा किंवा सांध्यांचे विकार हे मोस्टली वातामुळे होतात आणि त्याच्यासाठी ऑइल हे एक बेस्ट सोल्युशन आहे. तर ऑइल मसाजनी काय होतं की जी स्किन जी आहे ती पण चांगली होते, ताटरपणा जो आला असतो तो जातो, टॉक्सिन्स असतात ते कमी होते, मग सूज कमी होते. आणि पण ऑइल मसाज पण बघून केलं जातं की कुठल्या रुग्णाला करणार आहे, तो कसा करायचा आहे. तो आम वातामध्ये आपण ऑइल मसाज नाही करू शकत. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की दुसरा ह्याची उपचार पद्धती ते उद्वर्तन आहे. तर उद्वर्तन मध्ये आपण काय करतो की जे डाय पावडर असते त्या पावडरनी आपण मसाज केलं जातो. तर हे उपचार पद्धती आंबातामध्ये पण आपण यूज करू शकतो. तर आयुर्वेदमध्ये दुसरं उपचार पद्धती कुठली आहे जे आपण बाहेरून करू शकतो? जानू बस्ती. आपण त्याबद्दल नक्कीच जाणून घेऊया. पण अजून एक फोन आला आहे आपल्याला कार्यक्रमामध्ये, भरतजी यांचा डोंबिवलीवरून. नमस्कार भरतजी, आपला प्रश्न विचारा. आता जो विषय घेतलेला आहे ते खूपच छान आहे आणि माझा मॅडम प्रश्न असा आहे की आपण नुकतेच स्क्रीनवर ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर याविषयी दाखवला, ते खूप चांगलं होतंय. माझा प्रश्न असा की ज्या सुया टोचतात किंवा अंगठ्याने दाब देतात, याची जी प्रक्रिया आहे आपण घरी करू शकतो का, किंवा याला काही मार्गदर्शन तत्वे किंवा मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक असतं आणि ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर परत ट्रीटमेंट घेणं कितपत आवश्यक असते? धन्यवाद. आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय. ह्यांचा प्रश्न एकदम चांगला होता. तर मी ह्यांना सांगेन की ॲक्युपंक्चर जे आहे ते तुम्ही घरी नका करू. कारण कुठल्या पॉइंटवर काही द्यायचं आहे ते फक्त तज्ज्ञांना माहिती असतं. ॲक्युप्रेशर जे आहे ते किमान ते घरी करू शकतात. कारण ते कुठले पॉइंट्स वगैरे आहेत ते तुम्ही जरा कुणाला विचारून किंवा वाचून वगैरे तुम्ही ते पॉइंट दाबू शकता. नक्कीच ॲक्युप्रेशर करा, ॲक्युपंक्चर नका करू. आणि तुम्ही जे सांगितलं की कालावधी किती आहे, तर ते तुमचा त्रासवर निर्माण आहे की तुम्हाला त्रास किती होतो आहे आणि त्यानुसार तुमचं प्रोग्नोसिस होणार आहे की किती वेळात ते संपणार आहे ते आणि कुठल्या कॉम्बिनेशननी ट्रीटमेंट घेतो पेशंट. अगदी बरोबर. जानू बस्तीबद्दल आपण बघत होतो. तर आपण आयुर्वेदमध्ये वळू की तर जानू बस्ती आपण देतो. तर जानू बस्तीमध्ये आपण नक्की काय करतो, तर आपण असं बांध तयार करतो आपल्या गुडघ्यावर आणि वरतून जे तेल आहे ते कोमट तेल सोडलं येतं. तर ते कुठलं तेल असतं की ते आयुर्वेदिक तेल असतं जे वात कमी करलं असतं. तर त्या ठिकाणी आपण दिल्याने काय फायदा होतो आपल्याला की त्या ठिकाणाचं जे वात आहे, जे लोकल आहे, त्या ठिकाणी हे काम करतं. म्हणजे त्या गुडघ्यामध्ये मुवमेंट होत नाहीये, गुडघ्यामध्ये सूज आहे, तर ते डायरेक्टली त्या गुडघ्यावरच ओतलं जातं आणि ते तेल जे आहे ते आतमध्ये खेचलं जातं, ऍब्झॉर्ब होतं आणि त्याचा जो फायदा आहे ते गुडघ्याला होऊ लागतो. त्याचप्रमाणे हे जे जानू बस्ती दिली जाते त्याचप्रमाणे मन्या बस्ती दिली जाते. म्हणजे मानेच्या पाठीच्या कण्यावर ते बस्ती दिली जाते. तसंच आहे आपली कटी बस्ती म्हणजे आपल्या पाठीवर, आणि ही स्पाईन बस्ती जे पूर्ण स्पाईनवर दिली जाते, म्हणजे पूर्ण पाठीच्या कडावर दिली जाते. ह्याच्याने काय होतं की ताकद पण येते. जसं मी तुम्हाला स्क्रॅपिंग पद्धती पण सांगितलं, ती पण ताकद देणारी स्ट्रेंथनिंग जी आहे ती करू शकते.
तर म्हणजे अजून एक मी तुम्हाला केस सांगेन की माझ्याकडे एक पेशंट होते ज्यांची रिप्लेसमेंट ऑलरेडी झाली होती, म्हणजे 40-55 काहीतरी वय होतं त्यांची रिप्लेसमेंट झाली होती, पण त्यांचा त्रास तसाच होता. पण त्याचं कारण काय होऊ शकतं की जेव्हा आपण रिप्लेसमेंट करतो तेव्हा आपला गुडघा रिप्लेस केला तर त्याचे वरचे स्नायू पण तेवढे ताकद असायला पाहिजे की ते सपोर्ट करायला पाहिजे, पण त्यांचा त्रास काही गेला नाही. तर आपण काय केलं की त्यांना स्ट्रेंथनिंग जे आहे म्हणजे ताकद देणारे जे थेरपीज आहेत ते त्यांच्यावर करण्यात आले. म्हणजे आपण ऑइल मसाज बोला की जानुबस्ती बोला, स्क्रॅपिंग बोला, कपिंग बोला, तर हे सगळ्यांनी त्यांची ताकद जास्ती वाढली गेली आणि त्यांना बराच रिलीफ मिळाला होता त्याच्याने. डॉक्टर, अजून एक प्रश्न आलेला आहे आपल्याला गजानन यांचा जळगाववरून. गजाननजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. त्यांचा जो टाक्यात जो आहे ना, त्यांच्या टाक्यामध्ये अशी सूज येऊन जाते आणि दुखतात ते संध्याकाळी. काय प्रॉब्लेम असतो? वय किती आहे त्यांचं? वय त्यांचं हे 27-28 पर्यंत आहे. 28. हॅलो. हा, आपल्याला काय विचारायचं आहे? जरा अजून तुम्ही मोठ्याने बोलाल का जरा? हॅलो. वय त्यांची. त्रास काय होतोय त्यांना? त्रास म्हणजे त्यांना अशी पायांना सूज येऊन जाते. काही एक्सरे? चालल्यानंतर त्यांना तकलीफ होते, अशी चालायला त्यांना त्रास होत आहे. ठीक आहे गजाननजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला आहे. काय सांगाल त्यांना? आजकाल चालायला वगैरे नक्कीच त्रास होणार आहे आणि पायाला मुंग्या येणं वगैरे पण ते खूप कॉमन झालेलं आहे. कारण काय होतं की कधी कधी त्रास नुसता पायातून उद्भवला असं नाहीये, कमरेतून पण उद्भवू शकतो. तर त्यांचं नेमकी डायग्नोसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना नक्की सूज पण आलेली आहे की कुठून आहे. कारण कमरेतले नसा पण आपल्या पायापर्यंत जात असतात, तर त्यांना बाह्योपचार नक्कीच ते घेऊ शकतात. वेगवेगळ्या कॉम्बिनेशन कडे त्यांना नक्की तपासून त्यांना नक्की त्रास काय आहे, त्याच्याने त्यांची पायाची सूज आणि त्यांचं जे मुवमेंट आहे, चालता फिरता पण त्यांना येऊ शकतं चांगल्यापैकी. चालेल, पुढे आपण आपली चर्चा ही अशीच चालू ठेवूया बाह्योपचाराबद्दल, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा आपण बघूया बाह्योपचाराबद्दल. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 2490-8050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. आता वळूया आजच्या टिपकडे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आपला हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आता दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी दुपारी 1 वाजता आपण दाखवला जाणार आहे. आजची टिप आहे सांध्यांच्या आरोग्यासाठी. सांध्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणंही गरजेचं आहे. कॅल्शियमयुक्त पदार्थ जसं नाचणी, डिंक यांचा आहारात समावेश असावा. तसेच स्निग्ध पदार्थ जसं गाईचे तूप, दूध, सुकामेवा यांचाही आहारात समावेश करावा, जेणेकरून तुमचे हाडं बळकट राहतील. तर चर्चेमध्ये आपण पुढे बघणार आहोत. आपण जसं बघितलं की तुम्ही सांगितलं की जे काही आपले बाह्योपचार करतो त्याच्याने आपल्याला एक त्वरित आराम मिळतो. पण जर अगदी कमी दिवसांचा त्रास असेल किंवा नुकताच झालेला एखादा त्रास असेल, त्यावर जर आपण बाह्योपचार चिकित्सा घेतली तर तो त्रास पूर्णपणे जाऊ शकतो का किंवा कायमचा बरा होऊ शकतो का? हा खूप चांगला प्रश्न आहे की बरेचदा आपण काय करतो की जोपर्यंत आपला त्रास एकदम वाढत नाही, म्हणजे सहनच होत नाहीये किंवा चालता फिरता येत नाहीये ना, तेव्हा आपण नक्की ट्रीटमेंट करायला जातो. तर तसं न करता जर रुग्णांनी जेव्हा त्रास चालू झाला आहे तेव्हा जर ट्रीटमेंट घेतली तर त्यांना किती चांगल्यापैकी बरं होता येईल ह्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला लगेच त्रास उद्भवतो तर तेव्हा तुम्ही पटकन ट्रीटमेंट घेऊन तर त्रास कमी करून टाका, मग ते पुढे वाढणारच नाही. म्हणजे सूज येईपर्यंत, मांडी न घालता येईपर्यंत, पाय वाकवता येत येईपर्यंत, चालता न येईपर्यंत थांबूच नका ना. आधीच जर घेतलं तर तो नक्कीच बरं होणार आहे असं मी तुम्हाला सांगेन.
तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला. आपल्याला एक त्याआधी फोन आला आहे तुमच्या परवानगीने, आपण तो फोन घेऊया. नितीन यांचा पुण्यावरून फोन आलेला आहे. नमस्कार नितीनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. नमस्कार डॉक्टर, मी नितीन आठवले बोलतोय पुण्यावरून. हा, आपला प्रश्न विचारा नितीनजी. मॅम ऍक्च्युली सकाळी उठल्यानंतर माझ्या कमरेमध्ये ना थोडस असं पेन जाणवल्यासारखं होतं आणि जोपर्यंत कंबर मोडत नाही तोपर्यंत रिलीज नाही होत माझी कंबर. त्याच्यावर ॲक्युपंक्चर कितपत ठीक राहील? आणि आणखी एक आजच्या विषयाशी थोडासा संलग्न प्रश्न नाहीये, पण ॲक्युपंक्चर पद्धतीबद्दल मी ऐकलं होतं की स्किनवरती इफेक्टिव्ह आहे. तर ज्या म्हणजे माझे वय आता 30 आहे, पण स्किनवरती थोडेसे रिंकल्स यायला स्टार्ट झाले, तर त्याच्यासाठी हा उपचार कितपत योग्य आहे? नक्कीच. तुमचं वय पण कमी आहे, म्हणजे 30 वर्षाचं वय आहे ना. बरोबर. आणि म्हणजे तुम्हाला कमरेमध्ये दुखतं, तर तुमचं नेमकं तपासून तुम्ही कुठल्या पोस्चर मध्ये झोपतायत ते आपल्याला बघायला पाहिजे. कारण आपण पूर्ण तपासून आपण हे पण बघतो की त्रास कशामुळे होत आहे. म्हणजे नुसतं वरतून पेन कमी करणं हे काय सोपी गोष्ट आहे, ते तर पेन किलर आपण करू शकतो, पण तो त्रास कशामुळे होत आहे हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे आणि ते मुळातून काढणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तपासून घ्या. आणि ॲक्युपंक्चर हे आहे ते खूप चांगलं आहे नक्कीच, पण ॲक्युपंक्चर सोबत जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये अजून 1-2 स्क्रॅपिंग वगैरे पद्धती घेतलं तर तुम्हाला जास्ती त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, हे मी सांगेन. आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया की एक व्हिडिओ क्लिपद्वारे मी तुम्हाला दाखवते की ट्रीटमेंटनी कसा फरक पडला आहे तो. की हे जे बाई आहेत तुम्ही बघताय की हे व्हीलचेअर मधून आलेले आहेत. बरोबर. तर त्यांना उठता बसता येत नाही, चालता येत नाही. कसं तुम्हाला बघतं की उचलून ह्यांना नेलं जात आहे. तर त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की ट्रीटमेंट हे ट्रीटमेंटच्या अगोदरची गोष्ट आहे. आता हे बेडवर नेतात ट्रीटमेंटसाठी, तर ट्रीटमेंट झाल्यानंतर ते बघा की ते स्वतः बेडवरून उठू शकता आहेत, उठून ते खाली उतरता आहेत आणि स्वतः चालता आहेत. तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला नाही वाटत की कुणाला काय अजून म्हणजे पाहिजे दाखवायला की या विदाऊट साईड इफेक्ट्स काय होऊ शकतं, म्हणजे काय ट्रीटमेंट पद्धती घेऊन कसा त्यांना फायदा होऊ शकतो. तर हे जे आहेत, हे जे ट्रीटमेंट पद्धती आहे त्यांचा असाच कमाल आहे की ज्या रुग्णाला कुठला समाधान मिळाला नाहीये कुठल्या दुसऱ्या उपचार पद्धती घेऊन, तर असे जे कॉम्बिनेशन घेऊन जे त्यांना फायदा मिळणार आहे तो सगळ्यात चांगला आहे. कारण आपण चालता येत नाही, फिरता येत नाही, मांडी घालता येत नाही, घरची कामं करता येत नाही, तर गृहिणींना पण बराच त्रास होतो की बरेच लोकांची जे ओटा जो असतो तो स्टँडर्डाइज असतो, एकाच हाईटचा असतो, पण हाईट जशी ती कमी जास्ती असते त्याच्याने त्यांना मानेला सतत उभं राहून त्रास होत असतो. तर अशा चिकित्सा पद्धतीच्या घेतात त्यांना खूप जास्ती फायदा होणार. आणि जे इंडिपेंडेंट आहे की स्वतःहून स्वतःची कामं करायला पाहिजे, त्यांना एक जमू शकतं. स्वतःची कामं करता यायला पाहिजे, चालता फिरता यायला पाहिजे. अजून काय पाहिजे म्हणजे सगळ्यांना. आपल्याला एक फोन आला आहे आता, आपण तो आधी घेऊया. दत्ता यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार दत्ताजी, आपला प्रश्न विचारा. पुणे इथून फोन आहे आपल्याला. नमस्कार. हॅलो दत्ताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. मला हिप एव्हियन आहे, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि आपला आवाज येतो आहे, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो हॅलो. मला हिप एव्हियन आहे, व्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि त्याच्यासाठी माझी आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे. त्यातल्या त्यात जर मला बाह्योपचाराने कुठली ट्रीटमेंट घ्यावी लागेल बाह्योपचारासाठी आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आपलं वय किती आहे? 38. ठीक आहे, या प्रश्नाचं आपण उत्तर देऊयात. अवॅस्क्युलर नेक्रोसिस त्यांना आहे, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो बाह्योपचाराद्वारे? अवॅस्क्युलर नेक्रोसिस जे आहे ती खूप म्हणजे आजार असा आहे की त्यांना माहितीच असेल की बराच त्रास होतो. त्याच्यामध्ये हे आयुर्वेदिक ऑलरेडी घेता आहेत. तर बाह्योपचार मधले जे ॲक्युपंक्चर त्यांनी घेतलं, स्क्रॅपिंग घेतली, कपिंग घेतली, तर त्याचं अवॅस्क्युलर नेक्रोसिसचं जे पुढचं प्रोग्नोसिस आहे ते त्यांचं जे स्पीडनी जे वाढणार आहे ते त्यांचं नक्की कमी होऊन जाईल, ते कंट्रोलमध्ये येऊन जाईल. कारण त्यांचं वय पण आहे कमी आहे, 38च वय आहे. तर त्यांना नक्की ते अजून त्यांचा डिझीजचा जो प्रोग्नोसिस आहे, डिझीजचं जे वाढणार आहे ते त्यांना कमी करण्यामध्ये त्यांना खूप मदत होणार आहे. कारण हे जितकं जास्ती त्रास अजून वाढत जाईल त्यांचा ह्याच्यामध्ये, त्यांची चिकित्सा कंट्रोल नक्की होऊन जाईल, कंट्रोल नक्की होईल अवॅस्क्युलर नेक्रोसिस. डॉक्टर, सध्या ऑपरेशनचं प्रमाण खूप वाढलं आहे, म्हणजे गुडघेदुखीच्या ऑपरेशन्स होत असतात,
कमरेच्या मणक्यांचे ऑपरेशन्स होत असतात, पण बऱ्याचदा असं दिसून येतं की ऑपरेशन झाल्यानंतरही काही प्रमाणात वेदना रुग्णाला जाणवतात, मुंग्या हातापायांना येत असतात. तर अशा केसेसमध्ये ह्या वेदना दूर करण्यासाठी बाह्योपचार चिकित्सा फलदायी ठरू शकते का? नक्कीच ठरू शकते. मी तुम्हाला म्हणजे आधी पण सांगितलं होतं की एक केस होती, त्याच्याबद्दल मी सांगितलं होतं. तर रिप्लेसमेंटच्या कधीच काय होतं की डॉक्टर जे आहे ते बोलतात की तुम्ही रिप्लेसमेंट करू शकत नाही. मग त्यावेळेस रुग्णांना जर करायचीच असेल रिप्लेसमेंट, म्हणजे त्यांना दुसरं काही करायचंच नाही, त्यांनी ठरवलंय की रिप्लेसमेंट करायची आहे, तर त्यावेळेस ते काय करू शकतात की बाह्योपचारांनी त्यांचे स्नायू एवढे स्ट्रेंथिंग करू शकतात, एवढी ताकद देऊ शकतो की त्यांना पुढे जाऊन जर रिप्लेसमेंट करायची ते करू शकतात किंवा नाही पण गरज पडू शकतात त्यांना ट्रीटमेंट घेतल्यानंतर. आणि कधी कधी काय होतं की रिप्लेसमेंट झाल्यानंतरही लोकांना त्रास चालू असतो, त्याच्यासाठी पण बाह्योपचार खूप चांगला उपाय आहे. कारण रिप्लेसमेंट होऊन पण बरेच पेशंट येतात की म्हणजे फायदा झाला नाहीये की दुखणं तसंच आहे, त्याच्यावर पण आपण चांगला रिझल्ट देऊ शकतो त्यांना. आपल्याला एक फोन आला आहे आता, किरण जाधव यांचा कराडवरून फोन आलेला आहे. हॅलो, नमस्कार किरण, आपला फोन विचार. हॅलो, नमस्कार किरणजी, आपला प्रश्न विचारा. 48. हा, माझ्या आईचं वय 48 आहे. हा, माझ्या आईचं वय 48 आहे. तिची मान दुखते. तर पहिला माझा प्रश्न असा आहे की ते न्यूरोलॉजिस्टला दाखवायला हवं की हाडाच्या सर्जनला, आणि दुसरा प्रश्न असा आहे की तिची मान पण दुखते आणि हातामधून वेदना येत होत्या, तर ते कशाचं लक्षण आहे? ते डॉक्टरकडे दाखवलं, त्यावेळी एक्सरे काढला, तर ते बोलले की 4-5 मणक्यामध्ये थोडा हे आहे, जास्ती काहीतरी बोलली. पण ते स्पॉन्डिलायसिस वगैरे काय असतं, म्हणजे त्याबद्दल मानदुखी संदर्भात जरा माहिती सांगितली तर बरं होईल. नक्कीच किरणजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला. त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असं सांगितलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी विचारलं की नेमकी काय असतं, की मुंग्या वगैरे येण्याचं कारण काय आहे त्यांना, की जे मणका आहे ते जागेवर नसल्यामुळे, गादी पण जागेवर नसल्यामुळे, आणि तिथून जे आहे आपल्या मणक्यापासून सगळ्या नसा हातापर्यंत जात राहतात मानेच्या, तर तिथे मणक्यामध्ये जर त्यांना कंप्रेशन आलं आणखी गॅप वाढली तर त्याच्यामध्ये नसांवर त्यांचा परिणाम होऊन ते हातावर मुंग्या वगैरे येणं त्यांना होणारच आहे, वरतून वेदना वगैरे ते तर नक्की होणारच आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय करावं की ह्याच्यासाठी बाह्योपचारमध्ये बराच फायदा आहे की जे आपण मॅनिप्युलेशन थेरपी बोलली, म्हणजे ऑस्टिओपॅथी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, कपिंग थेरपी, हे जे थेरपीज आहेत तर त्यांच्यासाठी खूप चांगला फायदा होणार. तर मुंग्या कमी होतील आणि जे गॅप पण आहे ते बऱ्याच प्रमाणे त्यांना फायदा होईल त्याचा. आणि जसं मी सांगितलं की हे सगळं जे बाह्योपचार त्यांनी कॉम्बिनेशन मध्ये घेतलं ना, तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. कारण पेन कमी होण्यासाठी म्हणजे त्यांनी काय घेतलं की पेन किलर्स खातील, अँटी इन्फ्लेमेटरी खातील, पण ते किती वेळपर्यंत खाऊ शकतात, तर आयुष्यभर तर नाही खाऊ शकत ना, त्यांचे साईड इफेक्ट पण होणार त्यांना. त्याच्यासाठी आपण उपाय काय आहे, तर हे सगळे उपाय तुम्हाला सांगतेच आहे मी की तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासकट मी आपण जे आयुर्वेद बद्दल बोलत होतो त्याच्यामध्ये अजून एक उपाय ऑपरेशन्स बद्दल बोलत होतो की त्याच्याने नक्कीच फायदा होऊ शकतो. तर जसं आपण म्हणालात की ऑपरेशनच्या नंतरच्या ज्या वेदना आहेत त्यामध्येही फायदा होऊ शकतो, पण जर एखाद्या रुग्णांना हे त्रास होत आहे तर हे ऑपरेशन्स पूर्णपणे टळू शकतात का बाह्योपचार चिकित्सेने? असेच मी तुम्हाला बरेच केसेस सांगितले. आता मी एक पण केस आलेली होती की ज्यांना काय इंजुरी झालेली, तर इंजुरी बऱ्याच वर्षापूर्वी झाली, पण त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस लक्षात येत नाही की अच्छा ठीक आहे लागलंय मी जाऊ दे काढतोय, पण त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर म्हणजे 10-15 वर्षानंतर त्यांना एवढा त्रास होऊ लागला पाठीवर की त्यांना सांगितलेलं की आता ठीक आहे तुम्ही सर्जरी करा. पण जेव्हा त्यांनी हे बाह्योपचार घेतले तर तेव्हा त्यांचा रिलीफ एवढा चांगला होता की त्यांना सर्जरी परत जायची गरजच नाही पडली. तर असं जर फायदा होऊ शकतो रुग्णाला तर त्यांनी नक्कीच ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की ती अजून एक केस होती की त्यांनी जिम करायची, तर त्यांनी जिम घेतलं ना, ते वजन आहे ते पटकन उचललं आणि ते टर्न झाले, तर टर्न झाल्यामुळे त्यांना मानेला ज्या कणाला खूप त्रास झाला आणि त्यावेळेस त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं. पण जेव्हा 7-8 वर्षानंतर त्यांनी जेव्हा एक्सरे वगैरे काढला तर तेव्हा त्यांनी बघितलं की जो मानेचा जो कर्वेचर असतो तो बिघडलेला आहे, ते जागेवर नाहीये, त्यामुळे त्यांना बरीच वेदना होऊ लागली. मग आम्ही काय केलं की त्यांना स्क्रॅपिंग पद्धती केली, ऑइल मसाज केला, कपिंग केलं आणि ऑस्टिओपॅथी आणि मॅनिप्युलेशन थेरपी केली. तर त्याच्याने त्यांना बराच रिलीफ मिळाला, कारण ते जॉबवर पण बराच वेळ बसू शकत नव्हते, त्यांना बसताना पण त्रास होऊ लागला. तर तसा रिलीफ आपण देऊ शकतो पेशंटना. आपल्याला एक फोन आलेला आहे आता मिलिंद यांचा. नमस्कार मिलिंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. माझं वय आता 50 वर्ष आहे
आणि माझ्या कमरेपासून ते पायापर्यंत थंडीच्या दिवसात पण गरम राहतात. ऑर्थोपेडिकच्या गोळ्या मी घेतलेल्या आहेत, तरी पण माझ्या काय म्हणजे फरक काही पडतच नाही. पूर्ण कमरेपासून ते तळ पायापर्यंत थंडीच्या सीझन मध्ये पण आणि गरमीच्या सीझन मध्ये गरम राहतात. याचं कारण काय असं सांगता येत नाही मला. आणि डॉक्टरांना पण दाखवलं मी, त्यांची गोळ्या पण घेतल्या, पण तरी मग काय फरक काय पडत नाही मला. ओके, आपलं वय किती आहे मिलिंदजी? 50 वर्षे. ठीक आहे. काय तर त्यांना असा त्रास आहे की त्यांनी गोळ्या घेतल्या आहेत, त्यांनी अशा उपचार पद्धती मला वाटत नाही केल्या आहेत. तर गरम वगैरे वाटतं पूर्ण वेळ, की असं पण बोलू शकतो की बरेच टॉक्सिन्स पण असतील त्यांच्या बॉडीमध्ये, ज्याच्याने करून की ते गरम राहत आहे आतून आणि ते कमरेपासून ते पायापर्यंत जात आहे. म्हणजे कमरेमध्ये त्यांना नक्कीच काय ना काय त्रास झाला असेल, तर त्याचा आपण बघूया त्यांना कमरेमध्ये काय नक्की त्रास झाला आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना चिकित्सा पद्धती केली आहे. ॲक्युपंक्चर, स्क्रॅपिंग ह्यांनी त्यांना खूप जास्त फायदा होणार आहे, तर ते हे नक्की घेऊ शकतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की शिरोधरा जी आहे ती पण एक ट्रीटमेंट आहे, की तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतंय की शिरोधरामध्ये आपण काय करतो की तेलाची धारा सोडली जाते आपल्या म्हणजे कपाळावर, आणि ते कपाळाने काय होतं की जे पिनियल ग्लँड आपण बोलतो आणि पिट्युटरी ग्लँड बोलतो ते स्टिम्युलेट होऊ लागतं. आणि ह्याच्याने काय होतं की जे मेंदूचे विकार आहे, ज्या लोकांना झोप लागत नाही, झोप न लागण्यासाठी हे शिरोधरा पण चांगला उपाय आहे, त्याच्यावर ॲक्युपंक्चर पण चांगला उपाय आहे. तर शिरोधराने मानसिक जे व्याधी आहेत, ज्यांना टेन्शन असतं, ज्यांना रिलॅक्स करायचं आहे, त्याच्यासाठी शिरोधरा खूपच चांगला उपाय आहे. त्यासकट तुम्हाला दिसतंय नेक्स्ट स्लाइडमध्ये की ह्या पेशंटना फ्रोझन शोल्डर झालेला आहे. तर फ्रोझन शोल्डरमध्ये त्यांचा हात पण जात नाहीये वरती, तुम्हाला बघता, आणि ट्रीटमेंट नंतर तुम्ही बघता की त्यांचा दोन्ही हात चांगल्यापैकी वर गेलेले आहे. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगेन की कपिंग थेरपी. तर कपिंग थेरपी मी तुम्हाला बरेच उल्लेखन केला आहे की कपिंग थेरपी वगैरे काय, तर नक्की काय आहे की हे जो सेट तुम्हाला दिसतो आहे तो कपिंगचा सेट आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं एक कप आहे आणि एक सक्शन मशीन आहे. तर ती कशी लावली जाते शरीरावर तुम्हाला दाखवते की नेक्स्ट स्लाइड म्हणजे पाठीवर हे कप्स लावलेले आहेत आणि त्याच करून गुडघ्यावर हे कप्स लावलेले आहेत. तर त्याचा फायदा काय आहे नक्की की आपण मसाजमध्ये काय करतो की आपण वरतून दाब देतो, पण कपिंग मध्ये आपण काय करतो की जे स्नायू आहे त्याला आपण वरती खेचतो सक्शन करून. तर हे सक्शन केल्याने हे जे वरती खेचले जातात स्नायू, त्यांना काय फायदा होणार आहे की स्ट्रेचिंग होणार आहे. म्हणजे जे कडक झालेलं आहे, जे पूर्ण भाग जो कडक झालेला आहे, सूज आलेली आहे, ते आपण कपिंगद्वारे कमी करू शकतो. आणि जे ताठरपणा आलेलं आहे ते पण कमी करू शकतो. आणि ह्याच्याने काय होतं की जे टॉक्सिन जे आहे शरीरामध्ये ते पण पूर्ण बाहेर येऊ लागतात, पूर्ण स्किनवर बाहेर येऊ लागतात आणि त्याच्याने आपण ते कमी करून टाकतो. तर तुम्हाला कपिंगच्या नंतरची रिॲक्शन पण अशी येते की हेल्दी ब्लड सर्क्युलेशन हे तर नॉर्मल रंग येतो, की अजून तिथे अजून स्टॅग्नेशन असेल, अजून त्रास असेल तर त्याप्रमाणे कलर जसा जास्ती डार्क होऊ लागतो. तर ह्याच्याने आपल्याला काय समजून येतं की नक्की कुठल्या ठिकाणी जास्ती त्रास आहे. ते जितकं जास्ती कलर चेंज झालाय तितकं जास्ती आपल्याला समजून येतं की आता या भागेवर जास्ती त्रास आहे. तर आपण कपिंग मध्ये दुसरं एक पद्धती आहे की ऑइल कपिंग. एक ड्राय कपिंग असतं आणि एक वेट कपिंग असतं. त्याच्यामध्ये ऑइल कपिंग हे जी वेट पद्धतीमध्ये येतं की आपण तेलाची धारा सोडली जाते, लुब्रिकेशनसाठी तेल सोडलं जातं. त्यानंतर हे कप्स जे आहे ते पूर्ण शरीरावर फिरवले जातात. तर फिरवल्याने काय होतं की डीप मसाज मिळतो. जे स्नायू बरोबर जागेवर नाहीये, जे अडकून बसले आहेत, मुवमेंट फ्री नाहीये, हालचाल करू शकत नाहीये, त्यांच्यासाठी ऑइल कपिंगनी पूर्ण ते जे स्नायू आहेत ते एकदम लूज होऊ लागतात. आणि जे मेटाबॉलिक टॉक्सिन्स जे आहेत, जे साकळलं जे रक्त आहे ते आपण मग टॉक्सिन्स आपण लिम्फ नोड्सच्या ठिकाणी जाऊन मग तिथून ते ड्रेनेज करून शरीराच्या बाहेर काढले जातात. हे असंही कपिंग थेरपी. ॲक्युबेकम जी आहे ही अजून एक दुसरी थेरपी आहे, ज्यामध्ये चित्रामध्ये रक्तमोक्षण आपण सांगतो. म्हणजे हा कपिंगचाच एक प्रकार आहे. कपिंगचाच एक प्रकार आहे, त्याला आपण आयुर्वेदात रक्तमोक्षण बोलतो. तर रक्तमोक्षणमध्ये पण आपण काय करतो की हे जे आहे ते जेव्हा एका ठिकाणी रक्त साकळलेलं जातं तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, तर त्या ठिकाणी जे रक्त जे आहे ते आपण बाहेर काढायचं शरीरामधून. तर ते काढल्यानंतर पेशंटला जो रिलीफ मिळतो ते पटकन रिलीफ मिळतो, कारण त्या ठिकाणी साकळलेलं रक्त आहे त्या ठिकाणी ते पेन होत राहणार आहे. तर ते काढल्याने पेशंटला चांगला रिलीफ मिळतो. डॉक्टर, आता सध्या थंडीचे दिवस आहे, तर सांध्यांचे जे विकार आहेत ते किंवा बळावतात
थंडीमध्ये, तर त्याच्यासाठी आपण कोणता बाह्योपचार करू शकतो? नक्कीच. आपण जे वात बोलतो, जे वात प्रकोप होतं, तर ते थंडीच्या काळामध्ये ज्या लोकांना पण सांधेदुखी आहे, आर्थरायटिस आहे, त्यांचा त्रास अजून वाढतो, कारण बाहेर एवढी थंडी असते. तर ह्याच्यासाठी खूप चांगला उपाय याचा मॉक्सिबक्शन आहे. तर मॉक्सिबक्शन मध्ये आपण काय करतो की एका प्रकारचं शेक दिलं जातं, पण ते शेक इतकं चांगलं असतं की ज्या लोकांना वाताचा प्रॉब्लेम आहे की आपण जो कोल्ड आहे, जे शरीरामध्ये गेलेलं आहे, त्याच्यासाठी मॉक्सिबक्शन खूप चांगलं आहे. तुम्हाला स्लाइडद्वारे बघते की मोक्सा स्टिक जे आहे तुम्हाला दिसून येत आहे की म्हणजे मुगवाड नावाचं एक वनस्पती औषधी आहे, अट्रिमिशा वल्गॅरिस पण बोलतो त्याला हे औषधीला आपण सिगारमध्ये टाकतो आणि ते जाळलं जातं. जाळल्याने त्या ठिकाणी शेक दिला जातो. ह्याचा फायदा असा आहे की हे जे शेक आहे ते पसरत नाही, ते एका ठिकाणी लागतं आणि आतपर्यंत हाडापर्यंत जातं, ते त्याचा जास्ती फायदा होऊ लागतो. आणि हे जे शेक आहे त्याची इंटेन्सिटी जी आहे हीटची ती पण जास्ती आहे. तर मॉक्सिबक्शन मध्ये हा जो फायदा आहे ते सगळा जो वात जो प्रकोप झालेला आहे तो निघून येतो ह्याच्याने, आणि चांगला शेक पण मिळतो. ह्याच्यामध्ये निडल मॉक्सिबक्शन आहे, म्हणजे ॲक्युपंक्चर आणि मॉक्सिबक्शन ह्या दोघांचं खूप चांगलं कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला निडल मॉक्सिबक्शन आपण करू शकतो, जे निडल्सवर मोक्सा लावला जातो. त्याचप्रमाणे तिसरं जे आहे ते आपण जिंजर मॉक्सिबक्शन बोलतो, की जिंजर म्हणजे अद्रक सगळ्यांना माहितीच आहे की ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज जे आहेत ते खूप चांगल्यापैकी आहे. तर त्याच्यावर आपण स्लाइस लावतो, त्याच्यावरती मोक्सा दिला जातो, आणि जिंजर आणि मोक्साचे दोघांचं कॉम्बिनेशन करून पेशंटला त्याचा फायदा मिळतो. अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीजनी त्यांना फायदा मिळतो. छान चर्चा चालू आहे आपली, पण आता वेळ झाली आहे आरोग्य सल्ल्याची. तर आजचा आरोग्य सल्ला काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. आजचा आरोग्य सल्ला स्थूलतेसाठी आहे. आपण स्थूल आहात का हे जाणून घेण्यासाठी आपलं वजन व उंची यावरून आपलं BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स मोजावं. जर ते 30 व त्यापेक्षा अधिक असेल तर आपण स्थूल आहात. स्थूल व्यक्तींनी आहारात जव, मूग, कुळीथ, भाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर, पडवळ, फरसबी, फळांमध्ये आवळा, सफरचंद, संत्री इत्यादींचा समावेश करावा. फळांचा रस घेण्याऐवजी अख्खी फळे चावून खावीत. साखरयुक्त पदार्थ व पेय पूर्णतः टाळावेत. मधाचे सेवन करावे. दिवसा अजिबात झोपू नये व रोज किमान 1 तास तरी व्यायाम करावा. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा पुढील पत्त्यावर. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. फारच छान चर्चा चालू आहे, आपण आम्हाला मार्गदर्शन देत आहात. तर मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की सध्या म्हणजे डिलिव्हरी नंतर स्त्रियांमध्ये कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. बऱ्याचदा सीझर झालेलं असतं तर लगेच आपण मसाज वगैरे पण करू शकत नाही. तर अशा वेळेला जो कंबरदुखीचा त्रास असतो त्यासाठी आपण या परिस्थितीमध्ये आपण कोणती चिकित्सा करू शकतो? बरेच वेळा हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कारण बरेच प्रेग्नन्सी नंतर जो त्रास असतो तो खूप जास्ती वाढला असतो. कारण प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की गर्भ जो असतो तो पोटामध्ये असतो, त्याच्याने काय होतं की पाठीचे जे मसल्स असतात, पाठीचे जे स्नायू असतात ते खेचले जातात, आणि जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा पोट पण सुटलं जातं आणि तिकडले स्नायू जे असतात ते एकदम वीक होऊ जातात. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, कारण जे बायका असतात त्यांची नॉर्मल डिलिव्हरी होते ते लोक मसाज वगैरे करू शकतात, पण ज्यांचे सिझेरियन होतं त्यांनी काय करावं, ते मसाज पण नाही करू शकत. त्याच्यामध्ये त्यांना बाह्योपचारामध्ये त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे, कारण बाह्योपचारांनी ते बाकी सगळे जे थेरपीज आहेत ते सिझेरियन झाल्यानंतर पण बायका घेऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यांना काहीच म्हणजे दुर्लाभ काहीच होणार नाहीये. आणि जे सिझेरियन झाल्यानंतर काय होतं की कधी कधी इंजेक्शन पण दिलं जातं, त्याच्याने पण बरंच मणक्यामध्ये दिलं जातं, त्याच्याने पण त्रास होऊ शकतो. आणि हे जे मणक्याचा त्रास आहे तो त्यावेळेस नाही झाला आणि त्यावेळेस जर बरोबर केअर घेतली नाही, काळजी घेतली नाही तर ते पुढे जाऊन ते उद्भवतं, म्हणजे 40-50 मध्ये जास्ती ते उद्भवून येतं, कारण ते ऑलरेडी वीक झालेलं आहे. मग त्यावेळेस आपण काय करतो की हे जे स्ट्रेंथनिंग थेरपीज आहे, स्क्रॅपिंग, कपिंग, ऑइल मसाज, हे सगळं आपण करू शकतो. तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की हे जे थेरपीज आहेत, एक पेशंट पण होती माझ्याकडे की त्यांचा हात वरती जात नव्हता, मग त्यांना पण आपण ऑइल मसाज वगैरे करण्यात आला आणि त्याचा हात पण वरती जाऊ लागला, की हे बाह्योपचाराचे फायदे आहेत. ओके.
डॉक्टर, जाता जाता आपण एक काय सांगाल की सध्या जी बाह्योपचार चिकित्सा आहे तर सध्या काळाची त्याची काय गरज आहे? आता सध्याच्या काळामध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे की आपली जी आहे लाईफस्टाईल कशी आहे, धावपळ कशी असते माणसाची, की म्हणजे पटकन त्रास झाला आणि पटकन पेन किलर खाणं आणि पटकन पळालो असं असतं. पण असं न करता की जी आपली जी व्याधी आहे ते बरोबर प्रमाणे जर आपण दूर केली तर त्यांना किती फायदा होणार आहे. म्हणजे आता आपण ट्रीटमेंट घेताना आपण कसं विचार करतो, आम्ही कसं विचार करतो पेशंट बद्दल की आधी ह्यांचा सूज कमी करायची, आता ह्यांचा पेन रिलीफ करायचा, आता त्यांची मुवमेंट फ्री झाली. मग असं करता करता हे जे मेन त्रास कमी झाल्यानंतर मग त्यांची स्ट्रेंथ अँड ट्रीटमेंट केली. म्हणजे हा त्रास कमी पण होतो आणि ते मेंटेन पण राहतो. म्हणजे हे जास्ती गरजेचं आहे की ते मेंटेन होणं आणि विदाऊट साईड इफेक्ट हे खूप गरजेचं आहे. तर हे मी सांगेन. ओके. टाचदुखीवर आपण सध्या टाचदुखीचं प्रमाण पण वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? नक्की, टाचदुखीचं पण प्रमाण वाढलेलं आहे आजकाल. उभे राहून पण आणि कॅल्कियमस सारखे पण बरेच आजार झालेले आहे. तर त्यासाठी टेंडॉन मसाज एक आहे आणि रिफ्लेक्सोलॉजी आहे. तुम्हाला स्लाइडमध्ये पण दाखवेन मी तुम्हाला की टेंडॉन मसाज कसा केला जातो. तो की हे टेंडॉन मसाजमध्ये पूर्ण जे टेंडॉन असतात जे पायाचे असतात त्यांना मसाज दिला जातो, त्याचं रिलॅक्सेशन होऊ लागतं. आणि पुढची ट्रीटमेंट म्हणजे रिफ्लेक्सोलॉजी आहे. तर रिफ्लेक्सोलॉजीमध्ये तुम्हाला दिसते की हाताला आणि पायाच्या तळव्याला त्याला मसाज केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला दिसते की हे जे पूर्ण आपले अवयव आहेत म्हणजे पाठीचा कणा आहे, ऑर्गन्स आहेत, ते सगळे आपल्या पायावर आणि हातावर पण आहे. रिफ्लेक्सोलॉजी एक पर्टिक्युलर टाइप ऑफ मसाज आहे ज्याच्याकडून हे पॉइंट स्टिम्युलेट करतात आणि ते पॉइंट स्टिम्युलेट करून जे पायाचं आणि टाचेचं जे दुखणं आहे ते आपण कमी करू शकतो. टाचेच्या दुखण्यासाठी ॲक्युपंक्चर पण एक चांगला उपाय आहे, स्क्रॅपिंग पण एक चांगला उपाय आहे. तर ह्या सगळ्या पद्धती आपण वापरू शकतो. फारच छान पद्धतीने आपण आपल्याला सांगितलं. बऱ्याच ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, बऱ्याच चिकित्सा पद्धतींचा याच्यात समावेश होतो. प्रेक्षक हो, वेदना हे रुग्णाचं प्रमुख लक्षण आहे आणि रुग्णाला वेदना मुक्त करणं ही डॉक्टरांची मुख्य जबाबदारी. मान, खांदे, कंबर आणि गुडघेदुखीसारख्या वारंवार आढळणाऱ्या समस्यांवर बाह्योपचाराद्वारे कशी चिकित्सा केली जाऊ शकते याचं सुंदर मार्गदर्शन आज डॉक्टर अक्षरा देवरुखकर यांनी केलं. त्यासाठी प्रेक्षक वर्गाकडून तसेच सह्याद्री वाहिनीकडून मी त्यांचे आभार मानते. डॉक्टर, आज आपण येथे आलात, वेळात वेळ काढून आलात आणि सगळ्यांचं मार्गदर्शन केलं. बरेचसे ज्या डाऊट्स होते ते आपण क्लिअर केले, त्यासाठी आपलं मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मला बोलल्याबद्दल.